तर चला फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत की तांदळाच्या पिठाची भाकरी करायची। तर सगळ्यात आधी टोपामध्ये पाणी घ्यायचं आणि ही भाकरी मी फर्स्ट टाइम करणार आहे, म्हणजे मी अशी केलेली आहे पण ही अशी गरम पाणी करून वाफेवरची केलेली नाही। मी जी करते ती अशी पूर्ण डायरेक्ट जशी आपण ज्वारीची वगैरे भाकरी करतो तशी करते। तर ही अशी भाकरी माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे खूप तांदळाची भाकरी खूप आवडते, म्हणून आज खास आणि खास त्यांच्यासाठी मी तांदळाची भाकरी करणार आहे। आणि ती पण ही अशी करणार आहे की अशी केल्यावरती एकदम आपल्याला जितका वेळ पाहिजे तितका वेळ अशी एकदम मऊ लुसलुशीत राहते, म्हणून आपण हे आज अशी करणार आहे। तर पाणी मस्त गरम उकळून घ्यायचं। पाण्याला जास्त पाणी नाही, मला फक्त थोडीच भाकरी करायची आहे, जास्त करायची नाही, 1-2 ते 3 भाकरी करायची आहेत, म्हणून मग मी एवढं पाणी ठेवलेलं आहे। तुमच्या जर भाकरी जास्त असेल तर तुम्ही जास्त पाणी ठेवू शकता। तर पाण्याला बघा मस्त अशी उकळ आलेली आहे। तर पाणी मस्त उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता ही 1 वाटी भरून असं तांदळाचं पीठ टाकत आहे। आणि अजून थोडं पीठ मला टाकावं लागेल त्याच्यामध्ये। हे बघा मस्त असं मस्त मिक्स केलेलं आहे। आता आपण हे परातीत काढून घेऊया, गॅस बंद करूयात। हे आपण परातीत काढून घेतलेले आणि मस्त ह्याला गरम गरम हे करायचं आहे, कारण खूप गरम आहे। तर ह्याला मस्त आपण थंड पाण्याचा हात घेऊयात। तर ह्याला मस्त असं मळून घेते मी, गरम आहे हे खूप। आणि मस्त मी ह्या पिठाला असं एकजीव होईपर्यंत खूप असं मळून घेतलेलं आहे, खूप असं हे केलेलं आहे। हे बघा आता आपली हे पीठ आपलं एकजीव झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आता आपण याची भाकरी थापून घेऊयात। आता आपण इकडे तवा गरम करायला ठेवलाय। पुन्हा एकदा मी ह्या मस्त गोळ्याला मरवून घेतलं। आणि काही लोक हे फक्त असं पीठ खाली आणि खाली पीठ टाकून घेतल्याने मी भाकरी थापत आहे। काही लोक पीठ न टाकता खाली थापतात। मी कशी ट्राय करते पण मला काही येत नाही आणि येणारच नाही, कारण चिटकणार माझी भाकरी। तर मस्त हे असं आपण थापून घेऊया, तुम्हाला दिसतंय ना। तर हे बघा मी आपली अशी भाकरी थापत आहे। काही लोक लाटून सुद्धा घेतात, तर ती ही पद्धत मी तुम्हाला दाखवते। हे पीठ खूप घट्ट असल्यामुळे पुढे सरकत नाही। आणि हे पाहू शकता तुम्ही, फायनल पीठ तांदळाची भाकरी थापून सुद्धा झाली आणि फर्स्ट टाइम मी केलेलं आहे, तरी सुद्धा खरंच खूप छान पीठ वगैरे झालेलं आहे। आणि भाकरी सुद्धा कधी कधी खूप हे कठीण असतं, पुढे पण सरकत नाही बोलतात। तर बघा हे खूप छान अशी पातळ दिसते का तुम्हाला। तर मस्त अशी आपली भाकरी तयार आहे, तरी पाहू शकता तुम्ही। आणि पातळ मस्त झालेली आहे बघा। तर आता मस्त आपला तवा तापलेला आहे, तर आपण आता तिला तव्यावरती ठेवूयात। आणि खूप पातळ अशी झालेली आहे, बापरे। टाकताना बघा एवढी पातळ झाली की सटकली माझ्या हातातून ती। तर हे बघा सगळीला टाकून घेतलेलं आहे आपण। आता मस्त एक साईडने तिला पाणी लावून घेऊयात।
जर पीठ लावलं नसतं तर मग पाणी लावायची गरज नव्हती, पण मी थापलेलं आहे त्यामुळे तिला पाणी लावणं गरजेचं आहे. आणि ती एवढी सुळसुळीत आहे की मला असं व्यवस्थित पाणी नाही लावता येत, थोडं थोडं लावायला लागते, पूर्ण हलते ती. तरी बघा मस्त असं पाणी लावून झालेलं आहे. थोडा वेळ सुकून द्यायचं. बघा त्याच्यावरचं सगळं पाणी सुकलेलं आहे. आता आपण तिला मस्त पलटी करून घेऊयात. आणि हे बघा मस्त तिला असं पलटी करून घेतलं आपण. छोटे छोटे मस्त लट आलेले आहेत. आता मस्त भाजून घेऊ. हे पीठ खूप म्हणजे खूप असं हाताने मर्दून घ्यायला लागतंय. तर आपण ह्या साईडून बघूया भाकरी. हे बघा आपली भाकरी मस्त भाजलेली आहे. आणि इथून माझ्याकडून उलटताना थोडं हे झालं. तर बघूया टम्म फुगते की नाही, कारण माझ्या ज्वारीच्या भाकरी खूप छान फुगतात टम्म अशा. तरी फुगते की नाही आपण बघूयात. फुगते खूप छान, पण ती फुटलेली आहे, दोन्ही साईडून फुटलेली आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पूर्ण वेगवेगळा पाकोडा वगैरे झालेला आहे, पण ती दोन्ही साईडून इथून एकदा फुटलेली आणि इथून. तर हे बघा टम्म अशी फुगलेली आहे आपली भाकरी आणि अशी मस्त भाजून सुद्धा झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊयात. आणि आता हे आपण दुसऱ्या पद्धतीने करूयात, जी की लाटून बनवूयात आपण. मस्तपणे भाकरी अशी लाटून घेणार आहोत. पलटी करायची नसते, पण मी केली. तर हे बघा लाटून खूप छान होते, जशी की थापण्यापेक्षा. तर सोपी पद्धती, थापायला खूप जोर लावावा लागतो आणि होत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा, लाटूनच. मला पण हीच पद्धत सोपी वाटली. आणि हे बघा असं पीठ खूप चिकट असल्यामुळे थोडंफार असं होते. मला सवय नाही भाकरी लाटायची. आमच्यात कायम ज्वारीची भाकरी, आमच्या घाटाकडे ज्वारीची भाकरी असते आणि ती पण अशी मस्त थापलेली. हे बघा मस्त आपली भाकरी तयार आहे. आपण तिला मस्त शेकून घेऊ तर सुंदर अशी भाकरी तयार झालेली आहे आपली ही सुद्धा. ह्याच्यापेक्षा छान मला ज्वारीची भाकरी जमते. ही फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे. असं मस्त त्या साईडला पाणी लावून घेऊ आपण. पुन्हा एकदा पलटी करून घेऊ. तर दोन्ही सुद्धा पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि मी सुद्धा फर्स्ट टाइम केलेले आहे. तर मला जमले की नाही, कशी झाल्या माझ्या तांदळाच्या भाकरी, मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. फर्स्ट टाइम केलेली आहे मी सुद्धा. मस्त अशी पलटी करून घेतली आहे आपण. तर हे बघा, तर बघा ह्या साईडून आपली भाकरी मस्त भाजलेली आहे. ही आहे लाटलेली भाकरी. आणि अशाच प्रकारे मी आता बाकीच्या पण भाकऱ्या करून घेते. आणि माझ्या डेलीच्या भाकऱ्या एवढ्या अशा छोट्या नसतात, खूप मोठ्या भाकऱ्या बनवते मी. पण ही तांदळाची भाकरी आहे आणि मी फर्स्ट टाइम बनवते म्हणून तिला छोटी छोटी बनवत आहे, नाही तर खूप मोठ्या असतात म्हणजे ज्वारी बाजरीच्या भाकरी. तर हे बघा असे टम्म कसे फुगलेले आहे. हे नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा, केलं नसेल तर. आणि खूप छान लागते. आपल्याकडे करत नाहीत, म्हणजे आमच्या घरी जास्त करत नाहीत. तर खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि बघा मस्त अशी आपली भाकरी तयार आहे. हिला मस्त काढून घेऊ. आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे. मी बघितलंच. हिला सुद्धा आपण आता काढून घेऊ.
आणि आपल्या छोट्या छोट्या आता बाजूने आपण बाहेरून बघून घेऊया त्या साईडून आपली भाकरी भाजली का तसं बघा अशी मस्त भाजलेली आहे. आणि छोट्या छोट्या आणि ही आपली लाटून सुद्धा झालेली आहे. आणि मी एकदम छोट्या चपातीसारख्या पातळ भाकरी केलेल्या आहेत. तुम्हाला जर जाड करायचे असतील तर तुम्ही अजून जाड करू शकता. तर छोट्या छोट्या आकाराच्या मस्त 4 भाकरी झालेल्या आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. ते बघा खूप छान फुगणार होती ही भाकरी, पण ती फुटली. असं मी डेली जेव्हा बिन पिठे न करता करते ना तेव्हा खूप छान फुगतात ह्या. आणि ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे, त्यासुद्धा खूप छान म्हणजे खूप छान फुगलेले आहेत. हे सुद्धा बघा फुगलेले आहे सगळ्या साईडून, पण फुटल्यामुळे ती पूर्ण अशी टम्म फुगत नाही. तर हे सुद्धा आपली भाकरी भाजून झालेली आहे. आणि हे बघा आपल्या छोट्या छोट्या आकाराच्या 4 भाकरी तयार झालेल्या आहेत. आणि किती छान दिसतात, किती गोल सुंदर झालेले आहेत बघा. आणि फर्स्ट टाइम केलेले आहेत अशा वाफेवरच्या. तर मला खरंच खूप छान वाटलं. आणि मला खूप दिवसापासून अशा तांदळाची भाकरी करायची होती वाफेवरची. तर मला खरंच मनापासून खूप 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 छान वाटलं. आणि लाईक करा, कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कशा झाल्या भाकरी, मला आल्या की नाही, जमल्या का नाही फर्स्ट टाईम, नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि ह्याच्यासोबत मस्त आपण आता भाजी केलेली आहे काजूची. आणि हे बघा किती सुंदर दिसत आहे भाजीसुद्धा. आणि हे बघा आपले किती मऊ लुसलुशीत भाकरी तयार आहे. एवढी मऊ झालेली आहे बघा.